विधानसभेत चर्चेदरम्यान वादळी वातावरण पाहायला मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबाबत सभागृहात वादग्रस्त विधान केले। त्यांना एक क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांना एक क्षुद्र म्हटलं गेलं, आम्ही तर क्षुद्र आहोतच। त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय, पुस्तकात वाचा, पुस्तकात वाचा। आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून विधानसभेतलं वातावरण कमालीचं तापलं। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। आव्हाडांनी माफी मागावी अशी जोरदार मागणी सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आली। पायाच्या अंगठ्यानं तिळक लावला हे पहिल्यांदा आम्ही इतिहासातला ऐकतोय। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केले ते काढून टाका, काढून टाका अध्यक्ष महाराज, ते पटलावरनं काढून टाका। या ठिकाणी काय चाललंय? या भारताचं, महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान त्या ठिकाणी केलेला आहे। अध्यक्ष महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिलक कोणाच्या पायाने केला? अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये हे बिलकुल चालणार नाही। त्यांना कोणाचं लागून चालन करायचं असेल ते त्यांना लगभाग हो। उद्या काय हे लोकांना कोणाच्या त्या औरंगजेबाला खुश करण्यासाठी, त्या टिप्याला खुश करण्यासाठी हे कार्यक्रम करतायत का? मग अध्यक्ष महोदय, आपल्याला मी विनंती करतो, अध्यक्ष महोदय, यांना पहिले निलंबन करा अध्यक्ष महोदय इथून, नाहीतर अध्यक्ष महोदय उद्या हे काही बोलत जातील आणि इथे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय, हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा, फोनवर बोलतायत। आमच्यावर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिप्या आणि औरंगजेबाबद्दल, जाऊन आम्ही काय बोलणार? तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर तीव्र नापसंती व्यक्त करत आव्हाडांना माफी मागण्याची सूचना केली। दरम्यान विधानसभेतलं वातावरण तापलेलंच होतं। अखेर आव्हाड यांनी या प्रकरणी आपण माफी मागत असल्याचं सांगितलंय। आव्हाड साहेब, हे आपल्या हितात आहे, आपण सभागृहाची माफी मागा। मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली। ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माझे स्पष्ट निर्देश आहेत। थांबा जरा अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी, मागितली ना सभागृहाची। बसून घ्या, असं नाही चालणार, बसून घ्या, बसून घ्या, असं नाही चालणार, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या। चला आव्हाड साहेब। अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो, बस।